आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसा खेळतोय तू? कशाला घेऊन आलीस? का? मी आता एकटाच खेळणार आहे. एकटाच? ए भोपळ्या, तुला शाळेत काही शिकवत नाही का? बॅट बॉल कधी एकटा खेळतात का? दोघं तरी पाहिजेत ना. पण कोणी नसेल खेळायला बरोबर तर एकट्याला खेळायला यायला पाहिजे ना. मी आहे की, चल आपण खेळ. नको नको, तू गेल्यावर मला एकटं खेळण्याची सवयच नाही राहणार. म्हणजे मी कुठे जाणार आहे? जिथं तुझी मम्मा जाणार आहे. कुठे ते नाही ठरलं, पण तिला मॅरी करायला बॉय मिळाला की त्याच्या घरी. ए भोपळ्या, काही काय बोलतोय? माझी आई कुठेही जाणार नाहीये आणि कोणी बॉय मिळणार नाहीये. तुला काही माहितीच नाही म्हणजे? तुझ्या मम्माचं लग्न होणार आणि तुम्ही जाणार. तू खोटं बोलताय. माझी आई आणि मी इथेच राहणार आहे. आम्ही नाही इथून कुठे जाणार. मी का काय करू? चल तुझ्या मम्माला विचारू, तीच सांगेल तुला. चल विचारू. जर तू नाही म्हटली ना तर गुद्दूत घालणार आहे तुला. चल. काय झालं? आई की यांना सांग ना, हा काही खोटं सांगतोय. मी खोटं बोलत नाहीये. सांग माझ्या आईबद्दल काय बोलताय, सांग. माझ्याबद्दल काय बोलत नाहीये स्वतः, म्हणजे खोटं बोलत होतात ना. देऊ का एक बुक्का तुला? बिट्टी थांब, मारामारी नसते करायची. कियान, काय झालं? खोटच बोलतोय म्हणून तुला सांगत नाहीये. हा म्हणतोय की तू लग्न करून दुसऱ्या बॉय कडे राहायला जाणार आहेस. बघ भोपड्या, आई काहीच बोलत नाही, म्हणजे तूच खोटं बोलतोयस. नाही, मी खरं बोलतोय. एवढं खोटं नको बोलूस, नाही तर दिले एक बुक्का. बिट्टी थांब, कियान खोटं बोलत नाहीये. म्हणजे तू खरंच? ये बिट्टीचा अनार, बिट्टीचा अनार, बिट्टीचा अनार. आई, आपलं ठरलं होतं ना, आपल्याला कोणीच नकोय. हा, मग तू लग्न का बरं करतीये? हे बघ बिट्टी, मी आहेच तुझ्यासाठी, पण मुलांना आई सोबत बाबांचंही प्रेम तितकंच महत्वाचं असतं, हो की नाही? माझ्यासाठी नसतात. मला नकोय कोणी. मला फक्त तूच हवेस. मला नकोय बाबा. पण बिट्टी, मला तरीही लग्न करावंच लागेल. का पण? काही गोष्टी मी तुला नाही सांगू शकत बाळा, लहान आहेस की नाही तू. असं कसं? मी तुझी मुलगी आहे ना. तू मला सिग्नल वरून आणलंयस, मी तुझ्या पोटी जन्माला नाही आले, म्हणून तू मला तुझी खरी मुलगी मानत नाहीयेस ना. बिट्टी खबरदार, पुन्हा असं बोलशील तर. मग सांग ना, तू हे लग्न का करतीयेस? कुठे तू साधी मेड, कुठे रुद्र सर? तूही एक आई आहेस. मला रुद्रची किती काळजी वाटते हे तू समजू शकते गौरी. उद्या जर भावनेच्या भरात त्याने तुझ्याशी लग्न केलंच तर समाज जी जी थू करेल त्यावेळेस काय अवस्था होईल गौरी माझी?
आणि कुठली आई आपल्या मुलाला एका मेड बरोबर नात्यात पाहू शकते? गौरी, रुद्रला जर उद्या तोला मुलाची बायको मिळाली नाही ना, तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अगं गौरी, रुद्रने असा काही वेडेपणा करण्याच्यात तूच ही शक्यता पुसून टाक. मी आई म्हणून सांगते तुला, माझ्या मुलाच्या आयुष्याचं नुकसान नको होऊ देस. बोल नाही, का करायचंय तुला लग्न? त्यांना काही वाटेल माझ्यासाठी बाबा हवेत म्हणून, पण मला नकोय. बाकीचे म्हणतात म्हणून कशाला लग्न करायचं? बाकीचं म्हणतात म्हणून मी का करेन लग्न? म्हणजे तुला पण नाही करायचंय ना लग्न? मला नाही करायचं. मलाच करायचंय लग्न बिट्टी. बिट्टी बाळा, मला प्लीज समजून घे ना. मला काही समजायचं नाहीये. रुद्र, काय काम आहे मिसेस पैठणकर? गौरीसाठी स्थळ पाहिलंय, बोलायचं होतं तुझ्याशी. एवढी काय घाई आहे? एवढी काय घाई आहे म्हणजे? अरे चांगलं स्थळ आहे, उगीच वेळ कशाला वाया घालवायचा? तुझा प्रॉब्लेम काय आहे? त्यांना लग्न करायचं असेल तर त्या घेतील ना त्यांचा निर्णय. रुद्र, अरे मी काही वाईट करतेय का? त्या दोघींच्या आयुष्यात चांगले दिवस यावे यासाठीच सगळे प्रयत्न करते. आणि आज मुलगा बघितला तर उद्या लगेच लग्न होईल असं नसतं ना रे. आता पाहायला सुरुवात करूया, आणि तू मान्यता दिल्याशिवाय कुणीही कुठलाही निर्णय घेणार नाही. तू एकदा बघ तर. डिवोर्स झाला याचा? हे स्थळ आणले तुम्ही मिसेस पैठणकर गौरीजींसाठी? अशाने भलं होणार आहे गौरीजींचं? शिवाय 8 वर्षाचा मुलगा याला नाही, ह्याच्याशी गौरीजींचं लग्न होऊ शकत नाही. रुद्र, बरं आहेस ना तू? गौरीचंही पहिलं लग्न झालंय आणि तिलाही मुलगी आहे, हे विसरलास का? तरीही हा मुलगा लग्नाला तयार झाला. मुलगा चांगल्या घरातला आहे, शिकलेला आहे, चांगल्या ठिकाणी जॉब करतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यासारखा दारुडा नाहीये, निर्व्यसनी. चांगलं होईल अरे तिचं, सुखात राहील ती. एवढं पुरेसं आहे? नाही म्हणजे या सगळ्यावरून त्या सुखात राहतील हे डिक्लेअर केलं तुम्ही? रुद्र, उगीच मला विरोध करायचा म्हणून करू नकोस. गौरीचा चांगल्याचा विचार करतो ना तू, मग तिच्या भविष्याचाही विचार कर. एकट्या आईला किती संकटांचा सामना करावा लागतो ना, हे मला विचार. माझी किंमत तर नाहीच आहे तुला. असो, चांगलं स्थळ मिळत असेल तर विरोध करू नकोस. त्या मुलाशी तू स्वतः बोल. बघू नाही, उद्या त्यांच्यासाठी वेळ काढ, ते येणार आहे तिथे. कशाला? कशाला काय, गौरीला पाहण्यासाठी. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते येणार आहे तुझे. सो तू तुझा उद्याचा वेळ काढ, त्याच्याशी नीट बोल. सगळं व्यवस्थित आहे ना हे बघ, आणि तुला पटलं तरच मग आपण पुढे जाऊ बाळा. मग तर झालं. आय होप गौरीची तुला खरंच काळजी वाटत असेल तर तू विनाकारण वाद घालणार नाहीस. बिट्टी, कुठे गेली?
शाळेत आल्यापासून तिने काही खाल्लंही नाहीये. हिला कसं सांगू मी लग्नाचा निर्णय का घेतलाय ते. मला तो घ्यावा लागलाय. कुठे रुसून बसलीये काय माहिती. जेवणाचं ताट घेऊनच जाते. 2 घास पोटात तरी जातील तिच्या. पापड पापड तेलात पापड तळतो. करपला 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 करपला. काय हवंय का तुम्हाला? का म्हणजे मी इथे उभी राहिले तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही तू तुझं काम कर. मी माझं कामच करणार आहे ना. माझ्याशिवाय कोण करणार आहे अजून? तर कच्चा पापड पक्का पापड हे असं जोरात बोलता येईल का तुम्हाला? कच्चा पापड पक्का पापड याचं पाकड होऊन जातं कधी कधी. गप रे. सारखं बडबड 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 करतोय. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा. ए तू का आणि जेवणात काही चांगलं करत जा रे. रोज रोज काय आपलं ते वरण भात पोळी भाजी. ह्या घरातले लोक आहे ना कधी काही चांगलं चुंगलं खातच नाही. नाही कसं आहे जेवण साधं बनवा नाही तर पंचपक्वान बनवा. तुम्ही काय कोणासाठी शिल्लक ठेवता काय? चंदू बिट्टी बिट्टी. चंदू काका हा? बिट्टीला पाहिलं का? हा पाहिलं ना सकाळी तू शाळेत सोडत होती तेव्हा. विसरली काय माझ्यासारखी? अहो तसं नाही हो. शाळेतून ती केव्हाच आलीये पण त्यानंतर रुसून कुठे गेली काय माहितीये. बराच वेळ झाला शोधते मी तिला सापडतच नाहीये बघा. झाली का सुरुवात तुमच्या मायलेकींची नाटकं करायची? रोज आपलं काहीतरी काहीतरी असतंच तुमचं. तीच रुसली की तू पाठवलीस? मी नाहीतर काय. आम्ही तुझं लग्न करतोय ना म्हणून आपलं काहीतरी नाटकं चालली आहे. अहो मी का करेन असं. ती स्वतःच गेलीये कुठेतरी आणि सकाळपासून काही खाल्लंही नाहीये तिने. हे बघा हे जेवणाचं ताट घेऊन फिरते तिच्यासाठी. तुम्ही पापड संपवा ना. पापड संपवा आम्ही बघतो बिट्टीचं काय ते. गौरी तू टेन्शन न घेऊ. इथेच कुठेतरी खेळत असेल. एक काम कर ना तू मागे जाऊन बघ ना तिकडे खेळत असते ती. मी हे जेवणाचं आटवतो आणि लगेच शोधतो तिला. जा तू जा. कामं टाळण्यासाठी नाटक आहेत सगळी. बिट्टी 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 कुठे गेली? बाहेर गेली असेल का? बिट्टी बिट्टी बिट्टी. दादा एका छोट्या मुलीला पाहिलं का? नाही पाहिलं. आठवा ना जरा. नाही खरंच नाही पाहिलं. बिट्टी दादा बिट्टीला पाहिलं का? नाही हो बिट्टी इथून बाहेर गेली नाही. नक्की ना? हो. बरं मी बघते. बिट्टी बिट्टी. रोहित ती मेड तिच्या मुलीला का हाक मारत फिरतीये गॉड नोज. गेली असेल कुठेतरी. माझा कियान मला न सांगता कुठेही जात नाही. मी मॅनर्सच तसे शिकवलेत त्याला. व्हॉट आर यू डुईंग? रोहित तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे. अगं हिशोब करतोय. रॉ मटेरियलचा खर्च एक्सेल शीट मध्ये भरतोय. फायनान्शियल इयर एंडला टॅली व्हायला पाहिजे ना. अगं काय करतेस? तू मॅड आहेस का? म्हणजे
तू ओनर आहेस या बिझनेसचा, अकाउंटंट नाही. अगं मग ही सगळी कामं कोण करणार? सध्या सगळं मीच आहे. नो वे. हे एक्सेल शीट वगैरे भरणं हे तुझी कामं नाहीये. तू मोठ्या मोठ्या बिझनेस डील क्रॅक करायच्या आणि बिझनेसमन म्हणून मिरवायचंस. ओ मालकीणबाई, या सगळ्याला अजून खूप वेळ आहे. आत्ता कुठेतरी बिझनेस सुरू झालाय, जरा त्याला ग्रो होऊ द्या, मग करूयात की हे सगळं आपण. कसा होणार बिझनेस मोठा? त्यासाठी मोठा विचार करावा लागेल ना. आता बिझनेस ग्रो करण्यासाठी नेक्स्ट स्टेप गाठावी लागेल. म्हणजे काय करायचं? रोहित, साधी गोष्ट आहे ना. ही कारकुनाची कामं करायला आपल्याला मॅनपॉवर वाढवावी लागेल, मग आपला बिझनेस ग्रो करेल. ऍक्च्युली मला उलट वाटतं, बिझनेस मोठा झाला की हे सगळं होईल आपोआप. कसं होणार आहे? मॅजिक होणार आहे का? त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि आपण आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलं तरच ग्रो होणार आहे बिझनेस. आणि कुठून येणार इन्व्हेस्टमेंट? हे बघ, मी अजून लोन घेणार नाही. बिझनेस लो ग्रो झाला तरी चालेल. कोण म्हणतंय लोन घे म्हणून? मग कुठून येईल इन्व्हेस्टमेंट? पैठणकरांच्या प्रॉपर्टी मधले तुझे शेअर्स तू मागायचे. सोहाग, रोहित, मी काही चुकीचं वगैरे बोलत नाही. आज ना उद्या आपल्याला बिझनेस ग्रो करण्यासाठी पप्पांकडनं शेअर्स मागावेच लागणार होते. सोहाग काय बोलतेस तू? असे कसे मागू मी शेअर्स? आणि बाबांना काय सांगू मी? काय सांगायचंय म्हणजे? तुझे स्वतःचे शेअर्स आहेत ते. सोहा, या आधी सुद्धा माझं शेअर्स मागून झालंय. मी पुन्हा शेअर्स मागीन तर बाबा म्हणतील शेअर्स मागतो उद्या वेगळा होशील. मग काय प्रॉब्लेम आहे वेगळं झालं तर? असंही मला माझं स्पेस हवाच आहे, बट नाव मला माझ्या बिझनेस साठी पैसा उभा करायचा आहे लगेच. सोहा, आपण कमवू ना आणि हळूहळू करू सगळं नीट. रोहित, मी तुझं काही ऐकणार नाहीये यावेळी. ऑलरेडी आपले खूप वर्ष वाया गेली आहेत. आणि तुला का कळत नाहीये? रोहित, कियान मोठा होतोय, त्याला त्याचा डॅडा सक्सेसफुल बिझनेसमध्ये असं कधी वाटणार? आणि ती गौरी लग्न होऊन जाईल. ती जाण्याआधी अगरबत्तीचं ट्रेनिंग इतरांना द्यावं लागेल आपल्याला. मोठी ऑर्डर आहे रोहित हातात, त्यासाठी मॅन पॉवर लागेल. शिवाय वर्कशॉप साठी जागा लागेल. त्यासाठी तरी पैसे लागतीलच ना. हे बघ, ठरलंय. तू उद्याच्या उद्या पप्पांकडनं जाऊन तुझे शेअर्स मागतोस, ओके? आणि हो, मी आपल्या वर्कशॉप साठी काही प्लेस शॉर्टलिस्ट केल्यात, ते आपण बघायला जातोय. भांड्यांची दहीहंडिया. चंदूशेठ काय करताय? अरे बाबा, काय सर्कस लावून तिथे मी घेतो. ह्याचं काय करायचं? आणि इकडे चंदू, भाजी आणलीस ना? भाजी ना आणतो ना, 1 किलो पुरेल ना. ट्रे घेऊन नको जात ना. अरे बाजारात ना भाजी नाही आणायची आहे. तिकडे बघ, कढईत करून ठेवलेली आहे भाजी स्वयंपाकासाठी. जा नाही, तू एक काम कर ना, गौरीला सांग. नाही, मी आणतो ना, मी आहे ना. चंदू, लोणचं. चंदू लोणचं नाही, कैरीचं चालेल. चंदू, पाणी आण. पाणी नाही. चंदूशेठ, गौरीजी कुठे? गौरी हा, ते गौरी ताट घेऊन हरवली आहे. मला सांगून हरवली. गौरी हरवली? अरे काय बोलतोस तू चंदू? ताट घेऊन हरवली. गौरी नाही हरवली आहे, तिची ती कार्टी हरवली आहे, बिट्टी. आणि ही फिरत बसली आहे तिच्या मागे ताट घेऊन. कामं टाळण्यासाठी नाटकं नुसती. बिट्टी हरवली आहे म्हणे. काय म्हणालीस? बिट्टी हरवली आहे? बिट्टी. गौरीजी, कुठे गेली बिट्टी? अशी कशी हरवली? नाही, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? नाही, हरवली नाही, ती मगाशी रुसून गेली. मला वाटलं असेल इकडेच, पण बराच वेळ झाला शोधते, सापडतच नाहीये. तुम्ही काळजी नका करू, ती इथेच असेल कुठेतरी. मला असं वाटतं ती त्या शेतात गेली असेल का? नाही, म्हणजे बऱ्याच वेळ खेळायला जाते ती.
रक्ताचं नातं नसतानाही रुद्र सर इतके जीव लावतात बिट्टीला. मी उद्या कोणाशी लग्न केलं तर तो माणूसही असंच प्रेम करू शकेल का बिट्टीवर? आई शोधत असेल मला, आता हाका मारत असेल. आणि मी पण ठरवलंय, मी आता जाणारच नाहीये घरी. आई माझं ऐकणार नाही तर मी कशाला जाऊ? मी रागवलीये तिच्यावर. मी नाही बोलणार आता तिच्याशी. मी नाहीच जाणार आहे घरी. नाही म्हणजे नाही. तू सांगू नकोस आई ना मी इथे. मी ना खूप चुकीचं वागलीये माझ्याशी.